संजय जांभेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम। तर मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्वजण चांगला असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, हे आहे सरदार चौक, इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे 26। हे ठिकाण आहे सेक्टर नंबर 12। तर हे आहे सरदार चौकाच्या अगदी जवळ एक मोठा ब्रिज आहे आणि या ब्रिजवरून तुम्हाला मी हे दाखवत आहे की समोर उजव्या साईडला सेक्टर नंबर 12 मध्ये PMRDAचं खूप मोठं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे। शिर्के बिल्डरकडून हे काम होत आहे। हे बघा, मोठमोठ्या क्रेन आहेत आणि या क्रेनच्या सहाय्याने ह्या बिल्डिंगचं काम पूर्ण होत आहे। या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी घराचं बांधकाम होत आहे। आता आमचं पण जेवण झालेलं आहे आणि आता मी शतपावली करण्याकरता आता या बिल्डिंगच्या बाहेर जात आहे। पाऊस थोडासा कमी झालेला आहे, तर चला बघूया बाहेरचं सौंदर्य। मित्रांनो, या ठिकाणी हे गार्डनचं सध्याला काम चालू आहे। ही जमीन खालीवर आहे, तर ह्या जमिनीला सपाट एका लेवलला आणण्याचं सध्याला काम सुरू आहे। पलीकडे बघा, ही मशीन थांबलेली आहे। तर ह्या मशीनच्या सहाय्याने हे सर्व सपाट करणं, इक्वल करणं, एका लेवलला आणण्याचं सध्याला काम चालू आहे। हे कामाला जवळपास आता 2 दिवस होऊन गेले हे काम चालू आहे। मग या ठिकाणी मोठमोठे दगड पडलेले आहेत आणि ह्या ठिकाणी सुद्धा खूप मोठे दगड आहेत। तर ह्या 2 दिवसामध्ये एवढं काम झालेलं आहे। ह्या पलीकडच्या म्हणजे ह्याच ग्राउंडवरती मुले क्रिकेट खेळायची आणि ह्या ठिकाणी वर जे आहेत ही एक लाईट आणि पुढची समोरची एक, पुढची एक लाईट, अशा 2 लाईटी ह्या ठिकाणी बंद ठेवलेल्या आहेत। कारण क्रिकेट खेळत असताना हे ते बऱ्याच वेळा ह्या समोरच्या भरपूर ह्या काचा फुटलेल्या आहेत। बघा, खाली ढीग पडल्या काचांचा फुटून, हे बघा समोर काचा फुटलेल्या आहेत तिथं खाली, हे बघा सर्वच काचा फुटल्या होत्या। आजच पुन्हा ह्या काचा पुन्हा लावण्यात आल्या, परंतु कामाच्या कारणास्तव ह्या ठिकाणी ह्या 2 लाईटी बंद ठेवलेल्या आहेत की जेणेकरून मुलांनी ह्या ठिकाणी पुन्हा खेळू नये थोडे दिवस, तरी हे ग्राउंड पूर्ण होईपर्यंत ह्याचे PMRDAने काळजी घेतलेली दिसते। सध्याला ग्राउंडचं काम चालू आहे। आम्ही ते शतपावली करण्यासाठी आलो आहे। हा क्लब हाऊस आहे, खूप छान सुंदर आहे, परंतु मुले क्रिकेट खेळल्यामुळे ह्या सर्व काचा फुटल्या होत्या, पुन्हा बसवल्या गेल्याच। तर आमची आरोही पुन्हा या ग्राउंडला गेली खेळण्यासाठी। आता आम्ही या ठिकाणी फिरत आहोत। रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत, खूपच वेळ झालेला आहे। इतका वेळ थांबणं पण योग्य नाही। 11पर्यंत टायमिंग ठीक आहे। या ठिकाणी पण हे पूर्ण काच फुटली होती, हे पण काच बसवलेली आहे। मेन हे इथलं गेट आहे। ह्या बॉल लागून मध्ये ह्या काचा पुन्हा फुटवण्यासाठी वरून अशी ह्याने ह्या वेल्डिंग करून ह्या लोखंडाच्या लावलेत। 11:30 वाजले तरी ह्या ठिकाणी अजूनही मुले या ग्राउंडला खेळत आहेत। आमची आरोग्य पण आहे त्या ठिकाणी इकडे येत आहे। बघा, बाकीचे बरेच लोक अजून आहेत, काही का लोक इकडे पण इकडे आहेत। What didn't understand what an Indian to all Indians। ये देखना, यहाँ पे ग्राउंड का काम हो रहा है। यहाँ पे बड़े बड़े पत्थर निकल के आए ज़मीन से। ये देख, ये नीचे ज़मीन से ये सब पत्थर निकले हुए हैं। हो हो, त्याचे खाली दगड होते मोठमोठे निघाले पडले। हो मित्र हो, आम्ही शेतपावली करता करता शेवटी या PMRDAचं दुसऱ्या प्रकल्पाचं जे बांधकाम चालू होतं तर त्या बिल्डिंगजवळ आम्ही येऊन पोचलो। तर या रोडला शुकशुकाट होता, गर्दी अगदी कमी होती, कारण आता वाजले रात्रीचे 11:30। तुम्ही बघू शकाल की या ठिकाणी लाईटी ऑन आहेत आणि ह्या क्रेन सर्व जागेवर थांबलेल्या आहेत। तर या सर्व क्रेनच्या लाईटी देखील खूपच सुंदर दिसत आहेत। तर ह्या बाजूला काही बिल्डिंगमध्ये लाईटी ऑन आहेत, काही फ्लॅटमध्ये तुम्हाला हे दिसतील। आता इथून जाताना आपल्याला
ह्या रोडच्या लाईटी मात्र रिफ्लेक्टिंग होत आहेत आणि खूपच सुंदर हा नजारा आपल्याला बघायला मिळतोय. तर हे झाड मात्र खूपच वेगळ्या प्रकारचं आहे मित्रांनो. असे काही कप्पे असे 1 2 3 4 5 6 7 असे कप्पे असणारे हे झाड आहे. फारच आगळं वेगळं झाड आहे. मी तर अशा प्रकारचं झाड आहे पहिल्यांदा बघतोय. जर कोणाला या झाडाबद्दल माहिती असेल तर प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा की ह्या झाडाचं नाव काय आहे. मी बराच वेळ ते काउंट करत राहिलो, मी आणि माझी मुलगी आरो. हे दोघे सुद्धा बघा 1 2 3 4 5 6 7 8 काही ठिकाणी 3 आहे, काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 5 आहे, काही ठिकाणी 7 इथपर्यंत असे कप्पे आहेत. पुढे पुढे जर ह्या झाडाचं कटिंग बिटिंग केलं तर हे झाडं खूप आणखी सुंदर दिसतील. तर ह्या झाडांना जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. चांगली जवळपास अगदी 8-10 फुटापर्यंत ह्यांची उंची वाढलेली आहे. हिरवीगार झालेले आहेत. जूनचा महिना आहे, पावसाळा चालू आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांनी याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. हे बघा सपोर्ट पण दिलेलं झाडाला. झाड वाकू नये, झाड स्थळ यावं याची पण पूर्णतः काळजी घेतलेली आहे. हे बघा त्याला सपोर्ट दिलं झाडाला. बोलले खा 20 रुपयाची, 1000 लाख रुपयाची आणि म्हणला 2 रुपयाची का, फक्त 10 रुपयाच नको खाऊ. दाताला काय झालं तुझ्या? दात दाखव बघ दात. इथे खाली फरशा बसवलेल्या आहेत. या ठिकाणी सिद्धगड बिल्डिंगच्या खाली खूपच छान सुंदर काम केलेलं आहे. हे पूर्ण झालेले फरशा बसून पूर्ण खाली. चला आता जाऊया. हां फॅन ऑन केला. हाऊ आर यू? काय झालं? आईस्क्रीम दिलं नाही. मित्रांनो हे बघा खूप मोठा पॅसेज आहे इथे आणि ह्या साईडला देखील खूप मोठा पॅसेज आहे. 4 आहे आमचे. आरोही तू आता ड्रॉइंग करू नकोस. दूध त्या ठिकाणी नव्हतंच. ठीक आहे दूध उद्या सकाळी. तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहने जपून चालवा. नेहमी आनंदी राहा. तर भेटूया पुन्हा दुसऱ्या कशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय. गुड नाईट.